मला आता असं विचारायचं होतं की अत्रि ऋषी आणि अनुसया यांच्याच पोटी दत्तगुरूंनी का जन्म घेतला? खूप छान प्रश्न आहे. तर आपण जर पाहिलं तर ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहेत ते सप्तर्षी आहेत आणि त्या सप्तर्षीमध्ये अत्रि ऋषींचा समावेश होतो. आणि अत्रि ऋषींचं महत्त्व असं आहे की अत्रि ऋषींचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. ऋग्वेदामधलं जे 5वं मंडल आहे ते 5वं मंडल हे अत्रि ऋषींचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या 5व्या मंडलामध्ये स्वतः त्यांनी रचलेली सूक्त पण आहेत आणि सूक्तामध्ये ज्या येतात त्या ऋचा येतात. म्हणजे जसं गीतेच्या अध्यायामध्ये येतात ते श्लोक येतात, तसे सूक्तामध्ये ज्या येतात त्या ऋचा. तर त्या 5व्या मंडलामध्ये जी काही सूक्त आहेत ती सगळी सूक्त अत्रि वंशातल्या कुळातल्या लोकांनी लिहिलेली आहेत. अच्छा. लिहिलेली आहेत म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की ती त्यांना व्हिज्युअलाइज झाली. कारण आपण असं म्हणतो की ऋग्वेद आणि हे सगळे जे आपले 4 वेद आहेत हे लिहिले गेलेले नाही, ते दिसले, व्हिज्युअलाइज झाले, त्यामुळे ते द्रष्टे आहेत. हो, श्रुती आणि द्रष्टे दृष्टी आहेत ते. आहे. तर त्याच्याप्रमाणे अत्रि ऋषींनी तो जे 5वं मंडल आहे त्या 5व्या मंडलामध्ये त्यांची ती सूक्त केलेली आहेत. बरं, त्याच्यात पण इतकं असं वैविध्य आहे की अत्रि ऋषींना पर्जन्य विज्ञान माहिती होतं. म्हणजे कोणत्या, आपल्याकडे असं म्हणतात की बघा एक अकबरी विरवलाची गोष्ट आहे की नक्षत्र किती 27, मग त्या 27 नक्षत्रातले जर पावसाचे नक्षत्र गेले तर किती, मग तो बिरबल म्हणतो की 0. म्हणजे बाकीच्या नक्षत्रांचा काही उपयोगच नाही ना, बरोबर. जी पावसाची हो, नक्षत्र खरं, तीच तीच उपयोगी आहे. महत्वाची. तर त्याप्रमाणे ती जे अत्रि ऋषींनी जे सांगितलेलं आहे की ते त्यांना ते बरोबर त्या ह्याचं ज्ञान होतं त्या, आणि त्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी सांगितलं की ही पावसाची नक्षत्र आहेत आणि त्याप्रमाणे ते पावसाच्या नक्षत्रांचा त्यांनी तिथे उल्लेख केलेला आहे. हे त्यांचं महत्वाचं आहे. दुसरं, ते अग्निपूजक होते. म्हणजे आज सुद्धा आपण बघितलं तर अग्निपूजा ही खूप प्राचीन काळापासून आहे. बरोबर. म्हणून आपण बघू की आपण जर बघितलं तर अग्निनारायण हा साक्षात देव आहे, म्हणून त्याला नारायण म्हणतो आपण. बरोबर. बरोबर. आणि दुसरा देव म्हणजे नारायण, म्हणजे पाणी. म्हणजे पाणी आणि अग्नी हे तुम्हाला साक्षात दिसणारे विष्णू स्वरूप आहेत, म्हणून नारायण आणि अग्निनारायण अशी त्यांना संबोधन आहेत. तर त्याप्रमाणे त्यांनी अग्नीची स्तुती केलेली आहे. दुसरं त्यांनी असं केलेलं आहे की ग्रहणाचा शोध हा अत्रि ऋषींनी लावलेला आहे. अरे वा. फार पूर्वी. म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की सूर्य, चंद्र, पृथ्वी हे दर पौर्णिमेला आणि अमावास्येला जवळ येतात. पण ह्याचा अर्थ ते जवळ येतात म्हणजे मग ते दर पौर्णिमेला आणि अमावास्येला चंद्रग्रहण, सूर्यग्रहण होतं का? तर नाही. त्याचा अर्थ असा की ते जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि अमावास्येला सूर्यग्रहण लागतं. तुम्ही बघा, आजही विज्ञानाने हे सिद्ध केले की दर पौर्णिमेला आणि दर अमावास्येला हे जे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जे आहे हे जवळ असतात, पण एका रेषेत नसतात. एका रेषेत असलं की ग्रहण. तर त्याप्रमाणे त्यांचा ग्रहणाचा खूप दांडगा अभ्यास होता आणि त्याप्रमाणे त्यांना त्या काळामध्ये मान होता. म्हणजे हा जो आपण आता जो सिद्धांत मांडतो, आपल्या पुराणामध्ये काय प्रचलित आहे की राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राचा ग्रास करतात, त्याच्यामुळे ग्रहण लागतं. एकनाथी भागवतात मध्ये असं म्हटलेलं आहे, जर तो राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला गिळत असतील तर त्यांचं स्वतःचं आकारमान किती असलं पाहिजे? एखादी वस्तू जर मी माझ्या तोंडात घालतो तर ती लहान आकाराचीच असली पाहिजे ना. माझ्यापेक्षा मोठ्या आकाराची जी वस्तू असेल ती मी तोंडात घालणारच नाही. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की हे जे आहे हे सगळं सूर्य, चंद्र आणि नवग्रहांच्या गतीमुळे होतं. तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना की नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. हे काय, हे सगळं विज्ञानच आहे. संतांनी हे विज्ञानच सांगितले, फक्त ते भक्तीच्या आवरणाखाली घातलेलं आहे. आणि मग काही लोकांनी काय केलं की त्या भक्तीला जास्त महत्त्व दिलं आणि विज्ञानाला त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याप्रमाणे त्यांनी त्या ग्रहणाचा शोध लावला, त्यांनी त्याच्या पावसाची नक्षत्र होती त्याचा शोध लावला आणि त्या काळीमध्ये अत्रि ऋषींना खूप मोठा सन्मान होता. आणि अत्रि ऋषी, भगवंत कसं असतो की भगवंत ज्या कुळामध्ये अवतार घेतो ना तर त्या कुळाची पहिली शुद्धी बघतो. नुसतं हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. म्हणजे तुम्ही जर राम आणि कृष्णांची परंपरा बघितली किंवा परशुरामांची परंपरा बघितली तर दशरथ आणि कैकेयी, कौसल्या यांनी काय केलेलं आहे की खूप जन्म तप केलेलं आहे, तेव्हा रामराय त्यांच्या पोटीला आले. आणि वसुदेव, देवकी, यशोदा यांनी सुद्धा आधीच्या जन्मात खूप तप केलेलं आहे. 3 जन्म त्यांनी तप केलं तेव्हा भगवंत त्याच्या पोटाला आलेले आहेत. जमदग्नी आणि रेणुका, आपण पुढे बघणार आहोत की रेणुकेला दत्त संप्रदायामध्ये खूप मानत असताना
सगळ्या देवतांमध्ये खूप मानाचं स्थान हे रेणुकेला आहे. आणि परशुरामाला भगवान दत्तात्रयांनी उपदेश केलेला आहे. तर त्याप्रमाणे हे सगळं जे आहे हे अत्रि ऋषींचा खूप मोठा तो असा परिवार होता, खूप मोठा असा व्यापार होता, खूप मोठा त्यांचा अधिकार होता. आणि त्यामुळे अत्रि ऋषींना सगळे तेव्हा दबकून असायचे. अत्रि ऋषींचा शब्द हा प्रमाण मानला जायचा. अत्रि ऋषींना कोणी प्रतिपक्ष करत नव्हतं किंवा अत्रि ऋषींना कोणी आर्ग्युमेंट करत नव्हतं, असं ते अत्रि ऋषींचं महत्व होतं. आता अनुसूया सुद्धा काही कमी नव्हती. तर कर्दम आणि देवहूती ह्या दाम्पत्याची ती मुलगी. कर्दम ऋषी होते आणि देवहूती ही त्यांची पत्नी होती. आणि त्या कर्दम आणि देवहूतींच्या पोटी ह्या अनुसूयाचा जन्म झाला. आणि अनुसूया, आपण तिच्या पातिव्रत्याचे गोडवे गातोच, तर तेवढाच एक भाग आपल्याला माहिती आहे. पण दुसरं असं की अनुसूयेचे जे बंधू होते ते कपिलमुनी, म्हणजे ज्या कपिलमुनी सांख्ययोगाचं प्रवर्तन केलं. हम्म. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की विभूती सांगताना सिद्धानाम कपिलो मुनी, म्हणजे कपिल मुनी ही माझी विभूती आहे. आणि ज्यांनी सांख्यशास्त्र प्रवर्तन केलं ते कपिल मुनी, ते दत्त महाराजांचे मामा अच्छा. आणि अनुसूयेचे भाऊ. तर अशाप्रमाणे त्यांचा अधिकार होता. आणि दुसरं एके ठिकाणी एका कथेमध्ये असं सांगितलंय, मी ती कथा तुम्हाला विस्ताराने सांगत नाही. त्यांच्या पातिव्रत्याचं सामर्थ्य असं इतकं मोठं होतं की जसं आपण बघितलं की शाकंभरी पौर्णिमेला त्या शाकंभरी देवीने आपल्या शरीरातून सगळे अन्न आणि पाणी उत्पन्न केलं, त्याप्रमाणे पृथ्वीवर खूप मोठा दुष्काळ पडला. मग त्या दुष्काळ पडलेला असताना तिने आपल्या तपस सामर्थ्याने, बघा तपस सामर्थ्य, म्हणजे स्त्री असून तपस सामर्थ्य. आपल्याकडं स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं काहीही नाहीये. आपल्या ज्या गार्गी मैत्री होत्या ह्या ब्रह्मवादिनी स्त्रिया होत्या. परमार्थाचा अधिकार हा सर्वांना आहे. तो मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई, कानोपात्र सगळ्यांना आहे. तर आपण कधीही स्त्रियांना परमार्थापासून दूर ठेवलेलं नाही, हे आपलं वैशिष्ट्य आहे. तर त्याप्रमाणे तिने काय केलं की स्वर्गावरची जी मंदाकिनी आहे, आपल्याला माहिती आहे की गंगा ही कशी आहे, त्रिपथगा आहे. आकाशातून येते, पृथ्वी तलावर येते आणि परत ती पाताळात जाते. म्हणून तिन्ही ठिकाणी तिला 3 नावं आहेत. बरोबर. मंदाकिनी, गंगा आणि पाताळगंगा, पाताळ. अशी तिला 3 नावं आहेत. तर तिने त्या मंदाकिनीची उपासना केली आणि तो जो आकाशातला जो तिचा प्रवाह होता किंवा तिचा जो पात होता, गंगापात होता, तो गंगापात त्यांनी पृथ्वीवर आणला आणि मग नंतर शाकभाज्या निर्माण केल्या. अशा त्या अनुसूयाची कथा होती. दुसरं असं की एकदा अशी परिस्थिती झाली की मांडव्य ऋषीने शाप दिला की त्याच्या मागची कथा खूप मोठी, थोडक्यात सांगतो की एक स्त्री होती, ती स्त्री खूप पतिव्रता होती आणि ती तिचे यजमान जे होते ते यजमान अंध होते आणि त्यांना घेऊन ती अशी चालली होती, म्हणजे जसं तराफा असते त्या तराफावर ठेवायचं आणि मग तो ओढत ओढत तो तराफा न्यायचा, अशा पद्धतीने चालली होती. तर ते मांडव्य ऋषी जे होते ते मांडव्य ऋषी सुळावर बसलेले होते तप करत. आणि आता तिला अंधारामध्ये काही दिसलं नाही आणि तिचा धक्का चुकून त्या सुळाला लागल्याबरोबर त्यांना ते सुळाचं जे टोक होतं ते टोक टोचलं आणि टोचल्याबरोबर त्यांनी ते ध्यानामध्ये ते आणले. कोणाचं ते म्हणले, मला ज्यांनी धक्का लावला तो सूर्योदया होतच मरेल तो. आता ही शापवाणी त्या स्त्रीने ऐकली आणि ती तर पतिव्रत होती, तिला आपला पती गमवायचा नव्हता. मग आता करायचं काय, तर ते जवळच अनुसूयाचा आश्रम होता. म्हणून तिने अनुसूयाच्या आश्रमात धाव घेतली आणि अनुसूयाला सगळा जो घडलेला प्रकार सांगितला. त्याच्याबरोबर तिने काय केलं, हातामध्ये संकल्पाचं पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, जर माझं पातिव्रत्य खरं असेल तर उद्या सूर्य उगवणार नाही. अरे बापरे. म्हणजे काय बघा ताकद होती संकल्पात ना किती, म्हणून पूर्वीच्या आज सुद्धा आपल्याकडे बघा ऋषी संकल्प भाऱ्या. सोडताना हातामध्ये पाणी घेतलं जातं. आणि कुठलीही गोष्ट संकल्पाशिवाय सिद्धी होत नाही, म्हणून पहिल्यांदा संकल्प सोडायचा असतो. मग तुमचा संकल्प किती छोटा असो किंवा किती मोठा असो. आणि असं झाल्यानंतर ते सूर्याला तिचं ऐकावं लागलं ना. सूर्योदय झाला नाही. आता सूर्योदय झाला नाही म्हटल्यानंतर सगळीकडे जिकडे तिकडे अस्वस्थता निर्माण झाली. सगळे देव आले आणि सगळे देव म्हणले, अरे हे काय चाललंय. तर त्यांनी सांगितलं की त्या ऋषीने असं असं हिला शाप दिलाय, हिला तर हिजे पती हवेत. बरं, त्यांनी ते जाणून बुजून केलेलं नाही, नकळत तिच्या हातून ते झालेलं, त्याची शिक्षा तिला का. तर ते म्हटल्यानंतर परत मांडव ऋषींच्याकडे गेले. तर मांडव ऋषी बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं की ऋषींच्या वाणीतून जे निघेल ते सगळं खरं होत होतं. व्हायचं. ही वाणीची ताकद आहे. हो. ही वाणीची ताकद आहे आणि ती वाणीची ताकद कशामुळे येते, मौनामुळे येते. आजकाल तुम्ही उठसूट एखाद्याला अपशब्द वापरलात ना, तुमची वाणीची ताकद गेलीच म्हणून समजा. ती वाणीची ताकद सांभाळायची असते. म्हणून बघा महात्मा गांधी, विनोबा भावे मौन राहायचे, कारण मौनात ती तुमची ताकद असते ना, ती आपली बरीचशी ताकद बघा बोलण्यातच जाते. आपली सगळी जी काही ऊर्जा आहे ती सगळीच बोलण्यातच जाते, जाते, बोलण्यातच बरीचशी नाही, जाते. सगळीच त्याच्यात जाते. त्याच्यामुळे अवतार मेहर बाबांचं उदाहरण आहे की अवतार मेहर बाबा कितीतरी वर्ष मौनातच होते.
कितीतरी वर्ष नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप हो, मोठं हो, स्थळ आणि हो. कितीतरी वर्ष मौनातच होते. चालतं की माणसाचं बोलायलाच पाहिजे असं काही नाही, तुम्ही पाठीवर लिहून दिलं तरी चालतं. तर त्याप्रमाणे ते म्हणले की बाबा आता माझा शाप तर काही खोटा होणार नाही. तर मग सगळ्यांनी सांगितलं की बाबा ह्याचाही शाप खोटा होणार नाही आणि तुझाही संकल्प सिद्धीला जाईल. असा एकच उपाय म्हणे की त्या सूर्याला उगवू दे, म्हणजे त्याचा शाप जो आहे तो खरा होईल. आणि तुझ्या संकल्पामुळे कारण तू तुझं पातिव्रत्यपणाला लावलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर तू तुझं पातिव्रत्यपणाला लावले तर त्याचा पण मान राखला जाईल. मग त्याच्यामुळं काय झालं की क्षणभर सूर्योदय झाला. क्षणभर सूर्योदय झाल्यानंतर त्या एक क्षणभर तो पती मृत झाला. मृत झाल्याबरोबर अनुसयने आपल्या पातिव्रत्याने त्याला जिवंत केलं. म्हणजे एकाच वेळेस तिने सूर्य पण थोपवून धरला आणि मृताला पण तिने संजीवन केलं. ही अनुसयची ताकद होती. आणि म्हणून भगवंतानी जे निवडलं ते आत्रेय आणि अनुसूया अशांची निवड केली. म्हणजे भगवंत कुळशुद्धी पाहूनच जन्म घेतो. कुळशुद्धी नसेल तर भगवंत जन्म घेणार नाहीच. तुमचं मागचं जे सगळं बॅकलॉग आहे तो बॅकलॉग पाहिल्याशिवाय भगवंत तिथं येतच नाही, अवतरित होतच नाही. आता पुढे जर जाऊन तर तुम्ही असं पाहिलं की मी तुम्हाला म्हटलं तसं की ऋग्वेद काळापासून आत्रेय आणि अनुसूया आणि दत्त महाराजांचा अवतार आहे. रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. रामचरित मानसामध्ये एक खूप छान प्रसंग आहे आणि तो खराच आहे. म्हणजे तो वाल्मिकी रामायणामध्ये पण आहे की तो असा प्रसंग आहे की रामराय वनवासात असताना मग नंतर चित्रकूटावर येतात. चित्रकूटावर आल्यानंतर तिथं आत्रेय आणि अनुसूयाचा आश्रम असतो. त्या आत्रेय आणि अनुसूयाचा आश्रम असताना तिथे मग आत्रेय ऋषी रामाचं स्वागत करतात, तिघांचंही स्वागत करतात. अनुसूया जी असते ती सीतेला जवळ बसवून घेते. आणि बघा कसं असतं, म्हणजे आपण जे म्हणतो ना की त्यांना पुढचं दिसत असतं, व्हिज्युअलाइज होत असतं. त्याप्रमाणे अनुसूयाने काय केलं की कारण तिला माहिती होती पुढे हिचं हरण होणार आहे, म्हणून अनुसूया मातेनी पातिव्रत्य धर्माचा उपदेश सीतेला केलेला आहे. हे मूळ काय वाल्मिकी रामायणामध्ये पण आहे आणि रामचरित मानसामध्ये पण आहे आणि नाथानी भावार्थ रामायणामध्ये पण रंगवलेलं आहे की पातिव्रत्य धर्माचा उपदेश सीतेला करणारी म्हणजे तो केवढा अधिकार काय असणार, अधिकार आणि काय ताकद काय आहे अधिकार असणार. अध्यात्मातली ही. आणि मग आत्रेनी पण काय केलं, आत्रेनी पण आपल्या जवळची जी अस्त्र आणि शस्त्र होती, मंत्रविद्या होती, ती सगळी, कारण त्यांना माहिती होतं पुढे ह्याला युद्ध करावं लागणार आहे, त्या काळात हे उपयोगाला येते, म्हणून त्यांनी ते दिलं. म्हणजे पुढचं सूचन जे असतं ना, ते पुढचं सूचन ह्या ऋषी कुळांनाच कळतं. तुम्हाला सामान्य लोकांना कळत नाही, नाही. त्यांना ते कळतं. आणि मग तिने पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला आणि तिने काय केलं, आपल्या पूर्वीच्या काळी तो स्त्रियांचा दागिना असायचा, चूडामणी असायचा बघा तो. म्हणजे सीतेने सुद्धा काय केलं की हनुमानाला आपली काहीतरी खूण मागायची, कारण रामाने मुद्रिका दिली होती. आता ह्याने सांगितलं की मी तुला भेटलं तर ह्याची खूण काय, तर तिने आपले सगळे दागिने वाटेवर टाकले होते पण चूडामणी ठेवलेला होता. म्हणजे आपले केस मोकळे होऊ नयेत म्हणून तिने ते चूडामणी ठेवलेला होता. तो चूडामणी तिने हनुमंताला दिला आणि सांगितलं हा चूडामणी बघितल्यानंतर रामरायांना माझी ओळख पटेल. त्याप्रमाणे तिने आपला चूडामणी सीतेला दिलेला आहे आणि तो चूडामणी ती नंतर ती वागत होती आणि तो चूडामणी तिने नंतर तो हनुमंताला दिलेला आहे. आणि दुसरं की ज्याला आपण कुंकवाचा करंडा म्हणतो, तो कुंकवाचा अक्षय कुंकवाचा करंडा तिने तो सीतेला दिलेला आहे. म्हणून आज सुद्धा बघा, तुम्ही जे कोणी चित्रकूटाची यात्रा करणारे असतात ते चित्रकूटाला गेल्यानंतर तिथे आत्रेय आणि अनुसूयाचं मंदिर आहे हो. आणि ते आत्रेय अनुसूयाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तिथून काय घेऊन येतात, इतर ठिकाणी आपण प्रसाद पेढे घेऊन येतो, साखरपुडा मुरमुरी, पण तिथून स्त्रिया ह्या सिंदूरदाणी घेऊन येतात कारण ते अक्षय राहावं म्हणून. आणि तुम्ही जर सीतेचा पुढचा प्रवास बघितला तर सीता ही अक्षय सवाष्णच राहिलेली आहे, कारण ती रामाच्या आधी पाताळामध्ये हो, गुप्त हो. झालेली आहे. म्हणजे अनुसूयाने दिलेला ते पातिव्रत्य धर्माचा उपदेश, अक्षय सिंदूरदानी, ही तिला किती उपयोगी पडलेली आहे. आणि अशा प्रकारे त्या आत्रेय आणि अनुसूयाचा तिथे त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि दुसरं रामचरित मानसामध्ये ज्यांना हिंदी भाषिक आहेत त्यांना ते कळेल की त्यांनी रामाचं तिथं स्तवन केलेलं आहे, नमामि भक्त वत्सलम, असं जे मोरारी बापू वगैरे हे त्याचं खूप छान वर्णन करतात. ते असं ते जे स्तोत्र आहे नमामि भक्त वत्सलम हिंदीमध्येच आहे, रामाचं जे आत्रेय ऋषींनी केलेलं आहे ते तिथे आहे. आणि दुसरा एक संदर्भ त्यांनी असा दिलेला आहे की रामरायानंतर सगळा तो वनवास संपून अयोध्येमध्ये गेले. आता अयोध्येमध्ये गेल्यानंतर त्यांना राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आत्रेय मुनी तिथे आले होते, आत्रेय आणि अनुसूया तिथे आले होते, असा तो उल्लेख त्या रामायणामध्ये सापडतो. इतका त्या आत्रेय ऋषींचा आणि अनुसूयाचा खूप मोठा अधिकार होता. आणि म्हणून दुसऱ्या कोणाची निवड करण्यापेक्षा दत्त महाराजांनी आत्रेय आणि अनुसूयाची आपली माता पिता म्हणून निवड केली. एक लक्षात घ्या की आपल्याला आपले आई वडील कोण, आपला मुलगा कोण हे निवडीचं स्वातंत्र्य नाहीये. आपला जन्म कधी व्हावा, आपला मृत्यू कधी व्हावा ह्याचं स्वातंत्र्य नाही, पण परमेश्वराला आहे.
परमेश्वर बरोबर रामनवमीला जन्म घेणार, गोकुळ अष्टमीला जन्म घेणार, मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म घेणार. भगवंताच्या हातात आहे, आपल्या हातात काही गोष्टी आपल्या नाही. हातात नाही. खरंय. त्यामुळे हे त्याच्या इच्छेनं सगळं चाललेलं आहे आणि त्याच्या इच्छेनं होते. आणि त्या सगळ्यांना मान देण्यासाठी अहो एवढे मोठे अधिकारी पुरुष, त्यांचा मान काहीतरी की. आणि दुसरं त्याच्या मागचं असं आहे की त्यांचा मुलगा म्हणून आपल्यामध्ये काहीतरी गुण आहेत. जरी दत्त महाराज आईने संभव असले तरी सहवासाने माणसाला काही ना काहीतरी गुण प्राप्त होतात ना. त्यामुळे आत्री अनुसारचे गुण आपल्याला लाभावे, त्यांचं एक काहीतरी शतांश म्हणा, सहस्रांश म्हणा, दशांश म्हणा आपल्याला प्राप्त व्हावा, ह्या हेतूने दत्त महाराजांनी आत्री आणि अनुसूयेची. नाहीतर इतर तुम्ही बघा की वशिष्ठ आणि अरुंधती आहेच की. अरुंधतीला तर एवढा मान आहे की जेव्हा तुम्ही सप्तऋषींची पूजा करताना तेव्हा तुम्हाला अरुंधतीचं पूजन करावंच लागतं. नुसतं सप्तऋषींचं करून चालत नाही, अरुंधतीचं करावं लागतं. दुसरं अगस्त्य ऋषी, अगस्त्य ऋषीची पत्नी लोपामुद्रा. हयग्रीवानी ललिता सहस्त्रनाम हे अगस्त्य ऋषीनं सांगितलं आणि अगस्त्य ऋषीने ते लोपामुद्राला सांगितलं. म्हणजे ते महात्रिपुर सुंदरीची किंवा श्रीविद्येची जी उपासना आहे, ललिता त्रिपुर सुंदरीची जी उपासना आहे, जी दश महाविद्यामध्ये येते, तर ती जी उपासना आहे ती सगळी उपासना जी आहे ती अगस्त्य आणि लोपामुद्रांच्याकडून आली. मग भगवंताने अगस्त्य, लोपामुद्रा, वशिष्ठ, अरुंधती याची निवड न करता आत्री आणि अनुसूयाला निवडलं. ह्याच्यामध्येच त्यांचं मोठेपण आहे असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान. एक वेगळा विषय, माहिती नसलेला आज हे खूप छान सरांनी माहिती सांगितली. दत्त जन्माची काय कथा आहे? आता आपल्याला दत्त जन्माची जी पारंपरिक कथा माहिती आहे ती आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अनुसूयाच्या पातिव्रत्यानं त्या तिन्ही देवपत्नी ज्या होत्या त्यांना घाम सुटला आणि मग तिचं पातिव्रत्य हरण करण्यासाठी ते आले. आणि ते आल्यानंतर मग त्यांनी विचित्र मागणी केली आणि मग त्यांची ती बाळ केली. आता ही जी कथा आहे ही कथा प्रतिकात्मक घ्यायला हवी असं मला वाटतं. कारण कसं आहे की ते जर देव आहेत आणि ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत तर ते ज्याला पण एवढी सवंग मागणी करतील का? आणि अनुसूयेसारखी जी पातिव्रत्य शिरोमणी होती तिच्याकडे अशी मागणी करतील का? तर त्याचा गर्भितार्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या उपाधी टाकून देत नाही, उपाधीचा त्याग करत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही. म्हणजे तुम्ही बालकासारखं झालं पाहिजे तरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होती. तो निष्पापपणा पाहिजे, निष्पापपणा पाहिजे, निरागसपणा पाहिजे, कोरीपाटी म्हणजे पाहिजे. निर्विकार व्हायला पाहिजे. म्हणजे समोर जरी समजा तुम्ही एखादं नग्न काय पाहिलं तरी तुमच्या मनात विकार उठता कामा नये. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक समांतर उदाहरण जे देतो तर ते रामकृष्ण परमहंसाचं देतो. रामकृष्ण परमहंस रात्रीच्या वेळेस काली मातेच्या मंदिरात जायचे, दरवाजा उघडून घ्यायचे आणि नग्न अवस्थेत तिच्यासमोर थांबायचे. का? तर हे उपाधींचा त्याग, कपड्यांचं सुद्धा उपाधी नको. जेव्हा आपण उपाधी रहित होऊ आणि उपाधी म्हणजे आपण कपडे का घालतो? मला कुठेतरी लाज आहे ना. बरोबर. जेव्हा निर्लज्ज होऊन तुम्ही जाल ना तेव्हाच तुम्हाला भगवत प्राप्ती होती. म्हणून ते दक्षिणेश्वर महाकालीच्या तिथे जायचे, पूर्ण नग्न व्हायचे, पूर्ण समर्पण. आणि मग ती कालीमाता जी आहे ती त्यांना घास भरवायची, ते पण कालीमातेला घास भरवायचा. हे वाटतं तितकं सोपं नाही आपल्याला वाटतं ते. म्हणजे जसं आपण केळ सोलल्यानंतर, केळाची साल काढल्यानंतर तो जसा आतला गाभा राहतो तर त्याप्रमाणे आम्हाला नग्न होऊन इच्छा भोजन दे. तर ते म्हणजे हे भक्ताकडे पण लागू होतं आणि परमेश्वराकडे पण लागू होतं. जेव्हा आपण उपाधीचा त्याग करू, त्या उपाधीचा त्याग केल्यानंतरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होती. हे त्या कथेचं प्रतिकात्मक, सिंबॉलिक ज्याला आपण म्हणतो, हे ते आहे. आता तुम्ही जर मला सांगा आजच्या काळात जर समजा कोणी अशी असती तर तिने त्यांना डायरेक्ट पोलीस चौकीत दाखवली असती ना. तर त्याप्रमाणे हा सगळा त्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हणालो तसं की आत्री आणि अनुसूया ह्यांच्या पोटी जन्म का घेतला हे आपण बघितलेलंच आहे. पण ह्यातलं खरी मेघ जी आहे किंवा खरं जे रहस्य आहे, खरं गमक ते पुढंच आहे. आपल्याला माहिती आहे की नारदांनी ती सगळी कळ लावली आणि ती कळ लावल्यानंतर हे कित्येक वर्ष झाले आणि कित्येक वर्ष ते बालकच राहिले. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे ते बालकच राहिले. ते तरुणपणात त्यांचं रूपांतरच झालं नाही. आणि माझी खूप वर्ष गेल्यानंतर ह्या तिघींना चिंता पडली की आपण आपले नवरे पाठवले होते त्यांचं झालं काय. आणि ते झालं काय असं म्हटल्यानंतर त्यांनी परत नारदाला सांगितलं. मग नारद म्हणजे ठीक आहे, मी तुम्हाला तुमची बाळं केली म्हणे, तुमच्या नवऱ्याने तिने बाळं केलेली आहेत, पण मी तुम्हाला येईल, तुम्हाला दाखवीन. तर नाही म्हणे तू चल. तर म्हणे मी येणार नाही. उद्या कसं आहे की ती तिच्या पातिव्रत्याने मला सुद्धा लहान बाळ करून टाकेल आणि माझं रोजचं जे नारायण नारायण भजन आहे ते सगळं राहील. त्यामुळे मी तुम्हाला दुरून दाखवीन आणि तुम्ही तिकडे जा. आणि त्याप्रमाणे ते एका वटवृक्षाखाली उभे राहिले आणि दुरून त्यांची पर्णकुटी दाखवली. त्या तिघीजणी आतमध्ये गेल्या, नमस्कार केला. कशासाठी आलात? तर म्हणे आमचे पती तुमच्याकडे, तुमचे पती माझ्याकडे कसे काय? त्यांनी सांगितलं हे घेऊन जा म्हणे, मला काही त्यांचं सोयीसुद्धा नाही, घेऊन जा. पण
अनुसयाचं पातिव्रत्य असं की तिघं एक समान झाली होती, ज्याला आपण उर्दूमध्ये हमशक्ल म्हणतात. ती तिघं एक समान झाली होती. आता पार्वतीला वाटलं मी शंकर म्हणून हाताला धरावा, तो विष्णू हाताला लागायचा. लक्ष्मीला वाटायचं मी विष्णू म्हणून हाताला धरावा, तो ब्रह्मदेव लागायचा. इतके ते एकरूप. म्हणजे भक्तीचं सामर्थ्य कसं आहे. आत्री आणि अनुसयाची जी इच्छा भोजनाची जी गोष्ट आहे, ती इच्छा भोजन भक्तीचं सामर्थ्य आहे. भगवंताला बालरूप घ्यायला लावणं हे त्या भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि भक्तीचं सामर्थ्य सांगण्यासाठी ही कथा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या नवऱ्यांची ओळख राहिलेली नाही, आणि मग ती नवऱ्यांची ओळख राहिलेली नाही तर तू करून दे. मग तिने काय केलं, आत्री ऋषींच्याकडे गेली, त्यांच्या कमंडलूत पाणी आणलं आणि त्यांना त्यांच्यावर शिंपडलं, प्रोक्षण केलं. त्याच्याबरोबर त्यांना पहिलं रूप प्राप्त झालं. आणि नारदांनी फार पूर्वी तप केलं होतं. म्हणजे ती एक अशी कथा आहे की नारदांनी फार पूर्वी तप केलं होतं आणि सांगितलं होतं की भगवंता तुमचं त्रिगुणातीत रूप मला पाहिजे. ते हे म्हणले, अरे असं कसं त्रिगुणातीत रूप, कारण ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पत्ती स्थिती लय ह्यांच्यासाठी तर आम्हाला कामाचे वाटप केलेलं आहे ना. मग म्हणे तुम्ही हे सगळं सोडून द्या, म्हणजे हे जे तुमचे त्रिगुण आहेत ते त्रिगुण सोडून द्या. त्यामुळे 3 गुण आम्हाला सोडता येणार नाही, कारण का ब्रह्मदेव म्हणला की मी जर रजगुण सोडला तर माझ्याकडून उत्पत्ती होणार नाही, बरोबर. विष्णूने सांगितलं मी जर सत्वगुण सोडला तर माझ्याकडून पृथ्वीचं पालन होणार नाही. शंकरांनी सांगितलं मी जर तमगुण घोडला तर माझ्याकडनं दैत्याचा संहार होणार नाही आणि पृथ्वीचा विनाशही होणार नाही. म्हणजे जसं एका आईमध्ये लालन पालन करण्यासाठी प्रेम लागतं आणि दटवण्यासाठी म्हणून तिच्याकडे तमगुण पण लागतो. म्हणजे एका आईमध्ये सत्व रज तम हे तिन्ही, ती जर नुकतीच म्हणली की मी सत्वगुणाने त्याचं पालन करते, नाही होणार. नाही होत. प्रसंगी तुम्हाला लहान पोराला मारावं लागतं, अगदी खरं. त्याचे कान पकडावे लागतात. तर त्याप्रमाणे सत्व रज आणि तम हे जे 3 गुण आहेत हे आपल्याला रोजच्या जीवनासाठी आवश्यकच आहेत. फक्त आपण त्याच्या आतीत जाण्याचा प्रयत्न, आपण काय करतो, आपण त्या गुणामध्येच अडकतो. म्हणजे माझी प्रकृती जर सात्विक असेल तर तशातच मी अडकतो, रजगुणात मी त्याच्यातच अडकतो, तमगुणात मी त्याच्यातच अडकतो. त्याच्या आतीत जाण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. तर त्याप्रमाणे ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं होणार नाही. पण म्हणे एक युक्ती आहे. जर समजा आम्ही 3 जण, आमच्या पत्नी आणि कुठले तरी ऋषी आणि त्यांची पत्नी जी पातिव्रत्याने खूप संपन्न आहे, असे जर एकत्र आले तर तुला माझं रूप दिसेल. आणि असं म्हणल्यानंतर नारद मुनी तिथे आले. म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे तुमच्या 3 बायका, ऋषी, त्यांची पत्नी सगळे एकत्र केले. आता मला सगुण रूप दाखवा. आणि मग भगवंताने तिथे सगुण रूप दाखवलं. आणि मग ते 3 मुख आणि षडभुज असं जे रूप आहे ते त्यावेळेस तिथे दाखवलेले आहे. त्याच्या मागचं गंभीर जो अर्थ आहे तो असा आहे. आता ह्याच्यामध्ये एक असा प्रवाद आहे की काही ठिकाणी दत्त महाराजांचा जन्म जो आहे तो दत्त महाराजांचा जन्म दुपारी 12 वाजता केला जातो. पण ते खरं नाही, कारण ते दुपारी 12 वाजता ती भिक्षा मागण्यासाठी आलेली. म्हणजे दुपारी 12 वाजता त्यांनी त्यांना बालकं केलेली आहेत, पण त्यांचं दत्तरूप साकार नाही झालेलं. ते नंतर कितीतरी वर्षांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेलं आहे. आणि ते कुठल्या वेळेस झालेले, प्रदोष समय झालेला आहे, गोरज मुहूर्तावर झालेले, 3 सांजेला झालेले. म्हणून काही ठिकाणी तो चतुर्दशीला दुपारी 12 वाजता करतात आणि बऱ्याच ठिकाणी तो पौर्णिमेला संध्याकाळी गोरज मुहूर्तावर सूर्यास्ताच्या सुमारास तो करतात. कारण प्रदोष काळ आपल्याकडे खूप शुभ मानलेला आहे. दिवे लागणीचा जो काळ असतो तो जरी त्या दिवशी व्यतिपात अतिगंड गंडयोग जरी असला तरी तो शुभच आहे. कारण ती 3 सांजेची वेळ, लक्ष्मी येण्याची वेळ असते, गोरज मुहूर्त असतो. म्हणजे भागवतामध्ये असं वर्णन, गोरज मुहूर्त का तर श्रीकृष्ण रानातून परत येण्याचा काळ असतो ना तो. आणि मग दिवसभर त्या गायींच्या मागे लागून ते गायींच्याकडची जी धूळ असते ती धूळ सगळी त्याच्या अंगावर पडली असते. म्हणून तो पांडुरंग रंगाचा दिसतो. म्हणून त्या गोरज मुहूर्तावर भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेले आहे. दत्त 3 रूपांचं एकत्रीकरण आणि 3 त्यांच्या पत्नींचं पण एकत्रीकरण होऊन, म्हणजे तो जो अवतार आहे हा 3 देऊन त्यांच्या पत्नी आत्री आणि अनुसया आणि शिवाय नारद मुनी, अशा सगळ्यांच्या तेजातून ते रूप साकार झालेले आहे. अशा सगळ्यांच्या तेजातून तो विग्रह आलेला आहे. तो साधा सुद्धा विग्रह नाही, तो खूप मोठा विग्रह आहे. आणि मग आता हे सामान्यपणाने झालं. त्याच्यानंतर जे ते देव म्हणजे म्हणले की देवा आता आम्ही जातो, कारण आता आमच्या बायका आम्हाला न्यायला आलेल्या आहेत, तर आता आम्हाला जायलाच हवे ना. म्हणजे आता असं पृथ्वीवर कोणी पुरुष नसेल की जो बायकोचं ऐकत नसेल तो, आणि जो म्हणत असेल तो खोटारडत असेल. तर त्याप्रमाणे ते म्हणले की आता ह्या बायका आम्हाला न्यायला आल्या तर आम्हाला जायला पाहिजे. मग महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. इतके दिवस आम्हाला या लोकव्यवहाराची काही चिंता नव्हती. आई वडिलांच्यावर मनुष्य सुखी असतो, समाधानी असतो. पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा संसाराची जबाबदारी पडते. आणि आपणही बघा की आई वडील गेल्यानंतर आपल्याला मोठेपणाची जाणीव असते. जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत आपण लहानच असतो. आणि आई वडील गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठे झालो, नको इतके मोठे झालो आणि नको तेवढेच मोठे झालो.
तर त्याप्रमाणे मग भगवंतांनी काय केलं की ठीक आहे आम्ही जातो, पण म्हणे महाराज आमचा आश्रम सुना करून जाता, इतके वर्ष तुम्ही होता, तुमच्या बाललीला आम्ही पाहिलं, आता आमचा आश्रम सुना करून जाणार. असं म्हटल्यानंतर मग त्यांनी काय केलं की चंद्र जो होता म्हणजे ब्रह्मदेव जो होता तो ब्रह्मदेव म्हणला की मी आता चंद्रलोकामध्ये जातो, चंद्राचं रूप धारण करतो. शंकर जे होते ते तापट होते, ते म्हणले मी दुर्वास मुनींचं रूप धारण करतो आणि मी जातो. मग आता राहिले कोण? विष्णू. तर विष्णू. म्हणे हा विष्णू तुमच्या आश्रमात राहील आणि तो आमच्या दोघांचं तेज त्याच्यामध्ये संक्रमित झालेला असेल, तो म्हणून नुसता तो एकटा नसेल. दत्तगुरूंचा म्हणून मग तो दत्तगुरूंचा आविर्भाव झालेला आहे. आणि मग तसं पाहिलं गेलं तर बघा दुर्वास मुनींना आपण खूप तापट म्हणून ओळखतो, म्हणजे दोनच ऋषी तापट, एक जमदग्नी आणि एक दुर्वास मुनी, दुर्वास. पण ते दत्त महाराजांचे बंधू आहे. चंद्र सुद्धा हा दत्त महाराजांचा बंधू आहे, म्हणून ते पौर्णिमेला जो अवतार झालेला आहे तो बंधूचा अवतार आहे. कारण त्यांचा बंधू जो असतो तो त्यावेळेस पूर्ण अवतारात असतो. पौर्णिमेचा चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी तैसा मोक्षदानी विटेवरी, किंवा पौर्णिमेचे चांदणे क्षणाक्षणा होय होणे तैसे माझे जिणे एका विठ्ठले विणा, असं ते ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. तर अशाप्रमाणे तो सगळा त्यांचा अवतार झाले आणि तशाप्रमाणे तशी ती निर्वाण झालेली. आणि मग दत्त महाराज तिथं राहिले आणि तिथं राहून त्यांनी काय केलं, ते नुसतं राहिले नाहीत बरं का, ते नंतर नित्यसंचारासाठी, आणि कारण त्यांचा जन्मच कशासाठी झाला होता, ज्ञान वाटण्यासाठी झालेला होता, म्हणून ज्ञान जगाला देत ते बाहेर पडले. जरी त्यांनी ते रूप धारण केलं तरी आई वडिलांच्या छायेत राहिले नाही, आत्री अनुसयेच्या तिथे ते राहिले नाहीत, ते जगाच्या उद्धारासाठी बाहेर. आणि त्यांनी सुद्धा जसं ते दत्त महाराजांनी त्यांना त्यांच्या हवाली केलं, तसं जगाच्या उद्धारासाठी त्यांनी आपल्या मुलगा जगाला दिला, म्हणून तो दत्तक झाला, दत्ताचा दत्तक झाला. अच्छा अच्छा, म्हणून तिथून तो दत्तक तिथून तो शब्द दत्त आले. शब्द आलेला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला तर आत्री ऋषींना दिलं, पण आत्री आणि अनुसायांनी जगासाठी म्हणून त्याला देऊन टाकलं, ज्याला आपण म्हणू सरेंडर करणं. तर त्याप्रमाणे त्यांनी तो जगासाठी म्हणून दिलेलं आहे. आणि आज सुद्धा त्यांचं जगत उद्धाराचं कार्य आणि भक्ती आणि ज्ञान ह्याचं सगळ्याचं जे आपण म्हणूयात की लाभ देणं, आज आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की त्यांचा लाभ आपल्याला मिळतो. खरं आहे. आपण खरंच कलियुगाचे भाग्यवान आहोत, कारण कलियुगामध्ये फक्त तुम्हाला नामस्मरणच ठेवलेलं आहे, तुम्हाला बाकीचं यज्ञ याग वगैरे कारण ते होणंच नाही, कारण माणसाचं आयुष्यच कमी आहे. आणि तुम्ही किती जरी त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की परफेक्शन आणण्याचा प्रयत्न केला तरी अहो माणूसच परफेक्ट नाहीये, त्याच्या हातून झालेलं कुठलंही कृत्य हे परफेक्ट कसं असेल, खरं काही ना काहीतरी त्रुटी आणि उणीवा राहणार. म्हणून आपण बघा जेव्हा आपण विधी करतो तेव्हा विधी केल्यानंतर ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो किंवा विष्णवे नमः, म्हणजे हे ज्यातलं जे काही कमी जास्त असेल ते सगळं त्यांना अर्पण करायचं. माऊलींनी खूप छान शब्द वापरले आहे, तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे. म्हणजे ह्यातलं जे काही कमी आहे ते तुम्ही टाकून द्या, जास्त आहे ते पण तुम्ही करा, म्हणून न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असे. म्हणून त्यातलं न्यूनाधिक्य जे आहे ते न्यूनाधिक्य काढून टाकायचं आणि मूळ गाव्याला आपण सामोरं जायचं. त्याप्रमाणे असा हा दत्तात्रयांचा अवतार झालेला आहे. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला दत्त महाराजांची सगळी ही कृपा आपल्याला प्राप्त होती आहे. आणि दत्त महाराजांची आपण म्हणूयात की तुमचा आमचा जन्म आपले वाढदिवस होत, पण महाराजांचा जन्म होतो. म्हणजे जयंती शब्द हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे संस्कृतचं जर तुम्ही व्याकरण बघितलं तर जयंती हा शब्द चुकीचा आहे. जयंती तुम्ही ज्याला आपण म्हणूयात राष्ट्रपुरुष की महात्मा गांधीची जयंती, लोकमान्य टिळकांची जयंती, नेहरूची जयंती ठीक आहे, पण कृष्णाचा जन्म, रामाचा जन्म, हनुमानाचा जन्म, दत्त महाराजांचा जन्म जयंती नव्हे. तर त्याप्रमाणे कारण जयंती म्हटलं की पुण्यतिथी आली, म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, पण हे असल्यामुळे त्यामुळे जयंती हा शब्द व्याकरण आता आपण प्रेमाने म्हणतो, भक्तीने म्हणतो, ती गोष्ट निराळी. पण जर संस्कृतचं व्याकरण बघितलं तर संस्कृतच्या व्याकरणदृष्ट्या जन्म हाच शब्दयोग आहे, जयंती हा शब्द नाही. बरोबर आहे. त्यामुळं आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की ह्या दत्त जन्माच्या दिवशी आपल्याला ही दत्तकथा ऐकायला मिळाली. त्याच्यातून मला असं वाटतं की आपण सागरांनी जर बोध घेतला दत्त महाराजांची व्यापकता आणि दत्त महाराजांचं जे काही विश्वव्यापी रूप आहे त्या विश्वव्यापी रूपाकडेच आपण जर लक्ष दिलं, त्यांची ही जी 21 स्थान आहे 16 स्थान आहेत त्याच्यापेक्षा दत्त महाराज खूप मोठे आहेत, विश्वाला व्यापून राहिले, युनिव्हर्स, सगळ्या युनिव्हर्सला ते व्यापून राहिलेले आहेत. कारण त्याचा गाभा ते, त्याचे निर्माते ते. त्याच्यामुळं आपण ह्या आजच्या मुहूर्तावर जर दत्त महाराजांचं चिंतन केलं आणि जर समजा त्यांच्या कृपेचा थोडा जरी लाभ आपल्याला झाला तरी हे सगळं सार्थकी लागलं, आयुष्याचं सार्थक झालं. त्याच्यामुळं घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया.
तर आयुष्याचा अर्थ काय, याच्यासाठी केला होता अट्टहास, अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. गोडवावा. त्याप्रमाणे भगवंत सेवेत आपल्या सगळ्यांचं आयुष्य जावो ही प्रार्थना दत्तचरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.